साहित्य संमेलनाचा आढावा तुम्ही घेतला नेमकं कसे तुम्ही योजना असणार तुमची? याच्यामध्ये जे मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे 32 वर्षांनी साताऱ्याला, त्याचा आढावा नवनिर्वाचित नगराध्यक्ष मोहिते साहेब आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष आणि या सर्वांबरोबर घेतला आहे. याच्यामध्ये मुख्यत्वे ओपनिंग सेरेमनीला माननीय CM सर येणार आहेत, तर त्या दृष्टिकोनातून कॉन्वॉय मुवमेंट आणि तसंच ओव्हरऑल सिक्युरिटी, पार्किंग, लोकांची वाहतुकीची सोय, वाहतुकीचं डायव्हर्जन आणि जो ओव्हरऑल कार्यक्रम होणार आहे म्हणजे ओपनिंग क्लोजिंग याची सगळी सोय, पेंडाल या संदर्भाने आढावा घेण्यात आलेला आहे. मधल्या काळात कलेक्टर सरांनी काही सूचना दिल्या होत्या, आम्ही काही सूचना दिलेल्या आहेत आणि या अनुषंगाने हा जो साताऱ्याला 32 वर्षांनी होणारे अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे ते जास्तीत जास्त चांगलं आणि ज्याला म्हणून लोकांचा सहभाग वाढेल असं होईल अशी मला ग्वाही आहे. धन्यवाद. सुरक्षेच्या दृष्टीनं काय उपाययोजना करणार? याच्यामध्ये मुख्यत्वे एकतर पहिली गोष्ट VIPची मुवमेंट आणि लोकांच्या मुवमेंट ह्या वेगळ्या कशा असतील, पार्किंगची सोय कशी असेल, CCTV आणि आम्ही कंट्रोल रूम उभारतो एक पोलिसांची, ती मदत केंद्र, ठिकठिकाणी आम्ही जे काही बोर्ड लावू ते सायनेजेस अशा प्रकारे ती आणि प्रॉपर बंदोबस्त आम्ही देणार आहोत. अशा प्रकारची सोय आमच्याकडे येणार आहे ते आपलं त्यामुळे मला उशीर झाला. त्या ऐन वेळेला कलेक्टरना फोन आला, मला आत्ताच परिसंवाद करता राहील सर इथं.